एनटीएची नीट यूजी 2026 प्रोव्हिजनल आन्सर की वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे। वेबसाईटवर एनटीएने आणखी एक नोटीस त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे की विद्यार्थ्यांना ओएमआर आणि आन्सर की चॅलेंजसाठी वेळ देण्यात येईल आणि त्या वेळ कधी असेल यासाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर तपास त्या ठिकाणी करत राहायचा सूचना एनटीएने केलेल्या आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याला चॅलेंज करणं आवश्यक आहे का? म्हणजेच एनटीएच्या प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये एनटीएने एखाद्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर विद्यार्थ्याला चूक वाटत असेल तर विद्यार्थ्यांनी ते चॅलेंज करावं आणि तेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅलेंज करणं गरजेचं आहे का? ज्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलंय त्यांनाच मार्क्स मिळणार आहेत का इतरही विद्यार्थ्यांना मार्क्स मिळणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे नीट ओएमआर सीट आणि आन्सर की। पुढची प्रक्रिया नेमकी आता कशी असणार आहे? एनटीएने पेपर झाल्या 2 ते 3 दिवसातच आपली पहिल्यांदा प्रोव्हिजनल आन्सर की जी आहे इतक्या लवकर त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि विद्यार्थ्याला आता ही प्रोव्हिजनल आन्सर की येत्या 2 ते 4 दिवसात एनटीए एक नोटीस प्रकाशित करून या आन्सर की साठी चॅलेंजेस करण्यासाठी पोर्टल त्या ठिकाणी ओपन करेल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी एक्झाम हॉलमध्ये जी काही ओएमआर सीट सोडवलेली आहे ती ओएमआर सीट विद्यार्थ्याची कम्प्युटर स्कॅन करून विद्यार्थ्यांनी जे या प्रश्नाची उत्तरं जी सोडवलेली आहेत ती प्रश्नाची उत्तरं त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येतील आणि त्या आल्यानंतर विद्यार्थी आन्सर की आणि ओएमआर सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज करू शकतो। हे विद्यार्थ्याला कुठं करावं लागेल? जेव्हा एनटीए नोटीस काढेल की आन्सर कीला चॅलेंजेस त्या ठिकाणी घेण्यासाठी एनटीए वेळ देईल 2 दिवसाचा, त्या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं पोर्टल लॉग इन करून त्या ठिकाणी तुम्ही सोडवलेलं ओएमआर सीट कम्प्युटर स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्ही बबल केलेलंच उत्तर कम्प्युटरनी स्कॅन केले का हे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतो। नेमकी प्रक्रिया पुढे आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी नीट यूजी 2026 महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती अकॅडमी पुणेचा एक झूम वेबिनार विनामूल्य झूम वेबिनार आपण अरेंज केलेला आहे। 8/5/2026 रात्री 8 वाजता महाराष्ट्र बीएमएस कट ऑफ अनालिसिस आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत। 2023 ते 2026 पर्यंत महाराष्ट्राचा बीएमएस चा कट ऑफचा ट्रेंड कशा प्रकारे राहिलेला आहे, किती विद्यार्थी महाराष्ट्रात बीएमएस साठी इंटरेस्टेड असतात, बीएमएस चे किती कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर बीएमएस च्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, जिल्हा वाईज बीएमएस कॉलेज कुठे कुठे आहेत, या संपूर्ण कॉलेजेसची माहिती त्याचबरोबर कट ऑफ काय राहिली याविषयी डिटेल आपण या झूम वेबिनार मध्ये घेणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना हा झूम वेबिनार जॉईन करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडची, जर तुमच्याकडे ॲपल iOS असेल तर iOSची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ॲप ओपन करून विद्यार्थ्यांनी फक्त लाईव्ह काउन्सिलिंगवर क्लिक करून त्या ठिकाणी आपली झूमची जी काही सीट आहे ती रिझर्व करायची आहे आणि जेव्हा तुमचं झूम वेबिनार स्टार्ट होईल तुम्हाला मेलद्वारे इंटिमेशन लिंक आणि झूम वेबिनारचा पास की त्या ठिकाणी देण्यात येईल। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲप डाउनलोड केले त्यांनी फक्त ॲप उघडून लाईव्ह काउन्सिलिंगवर हा जो काही 8 तारखेचा झूम वेबिनार होणार आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून रजिस्टर्ड करू शकता। पुढे जाऊया। ओएमआर सीट महत्त्वाचे टप्पे काय आहेत? वेबसाईट तपासणी हा पहिला टप्पा आहे। परीक्षा झाल्यानंतर सोडवलेल्या ओएमआर सीटचा फोटो स्कॅन कॉपी एनटीए वेबसाईटवर उपलब्ध करून देत असतं। म्हणजे हे कुठं देतं? पब्लिकली नोटीस मध्ये देत नाही, तर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी आपलं पोर्टल लॉग इन करावं लागेल। लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला ओएमआर सीटचे डिटेल बघायला भेटतील। आक्षेप नोंदवणे, मशीनने तपासलेली उत्तरं चुकीची वाटल्यास तुम्ही त्याविरुद्ध अधिकृत तक्रार किंवा चॅलेंज करू शकता। त्याच्यानंतर एनटीएची तपासणी, तुमची तक्रार बरोबर असल्यास माहितीत व गुणात योग्य तो बदल केला जाईल। अशा 3 स्टेप आहेत ओएमआर चॅलेंजेस साठी। आता हे चॅलेंजेस कसं करायचं याचं सुद्धा लाईव्ह आपण जेव्हा हे सुरू होईल चॅलेंजेस त्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण डिटेल लाईव्ह आपण ते करून दाखवणार आहोत की कशा प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थी चॅलेंजेस करू शकतो। त्याच्यानंतर ओएमआर चॅलेंजचे नियम आणि अटी काय आहेत? प्रत्येक प्रश्नाला 200 रुपये फी लागेल। ही फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही। म्हणजे एका प्रश्नाला जरी तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला 200 रुपये भरावे लागतील। समजा एखाद्या विद्यार्थ्याला 2 प्रश्नाला चॅलेंज करायचं आहे तर 400 रुपये असं पर प्रश्न
200 रुपये तुम्हाला चॅलेंजला त्या ठिकाणी नॉन रिफंडेबल आहेत. तपासणी, तुम्ही घेतलेल्या आक्षेपांची NTA पुन्हा एकदा सविस्तर आणि अचूक तपासणी करेल. गुण बदलले तरी तुम्हाला याबाबत वैयक्तिकरित्या उदाहरणार्थ मेसेज ईमेल कळवले जाणार नाही. समजा तुम्ही एखाद्या प्रश्नाला चॅलेंज केलं आणि ते तुमचं चॅलेंज करेक्ट आलं, तर NTA तुम्हाला सूचना देणार नाही की तुमचं हे चॅलेंज करेक्ट आलेलं आहे. मेल किंवा मेसेज काही करणार नाही. तुमच्या गुणांमध्ये ऑटोमॅटिक त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी केला जातो. किंवा तुमचं चॅलेंजेस जे आहे, तुम्ही रॉंग चॅलेंज केलं तरी NTA तुम्हाला कुठलंही कम्युनिकेट त्या ठिकाणी करत नाही. त्यामुळं जो काही बदल आहे NTA रिझल्टच्या दिवशी त्या ठिकाणी डायरेक्ट स्कोर कार्डवर त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांची जबाबदारी, अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी नीटची जी काही NTA ची वेबसाईट आहे त्याला वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे. आन्सर कीची चॅलेंज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे? तात्पुरती आन्सर की म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर की आत्ता आपल्या समोर NTA दिलेली आहे. वेबसाईटवर सुरुवातीला प्रोव्हिजनल आन्सर की प्रसिद्ध केली जाईल. ही स्टेप पूर्ण केली NTA. दुसरी स्टेप आहे चॅलेंज करणे. दिलेल्या मुदतीत शंका असलेल्या प्रश्नांवर 200 रुपये फी भरून आक्षेप नोंदवणे. म्हणजे OMR ला सुद्धा चॅलेंज करायचं असेल आपल्या तरी 200 रुपये पर प्रश्न, आणि आन्सर की मध्ये तुम्हाला एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करायचं असेल तरी 200 रुपये तुम्हाला या ठिकाणी आहे. तज्ञांची तपासणी, विषय तज्ञाकडून सब्जेक्ट एक्सपर्ट्स आक्षेपांची योग्य ती तपासणी केली जाईल. जेवढे आक्षेप येतील किंवा जेवढे चॅलेंजेस येतील ते पुन्हा एकदा जे काही सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत त्या विषयाचे NTA कडे त्यांच्याकडे ते रिव्ह्यूसाठी पाठवले जातील. आणि मग त्यानंतर फायनल आन्सर की ही स्टेप आहे. सर्व बदल झाल्यानंतर निकाल जाहीर होण्यापूर्वी फायनल आन्सर की येईल. म्हणजेच समजा 1 ते 2 प्रश्न आहेत असे ज्याचा आन्सर उदाहरणार्थ NTA चुकीचं दिलंय आता प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये, आणि याला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं आणि विद्यार्थ्याचं चॅलेंज बरोबर आलं. म्हणजे NTA समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर 3 हा ऑप्शन बरोबर दिलेला आहे, पण हा चुकीचा आहे. विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं, NTA तज्ञांकडून तपासणी केली, आन्सर 4 असेल तर NTA फायनल आन्सर की मध्ये 4 हा ऑप्शन त्या ठिकाणी देईल. आणि मग यानुसारच विद्यार्थ्यांचे OMR सीट पुन्हा त्या ठिकाणी चेक केले जातील. नवीन जे काही फायनल आन्सर की आहे त्या फायनल आन्सर की नुसार विद्यार्थ्यांचे जे काही आहे OMR त्या ठिकाणी तपासले जातील. आता इथे एक प्रश्न आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी डाऊट असल्यास चॅलेंज करावा का? तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅलेंज करणं बंधनकारक नाही. तुम्हाला वाटलं तर तुमच्या लेवलला तुम्ही चॅलेंज करू शकता, परंतु एखाद्या विद्यार्थ्याच्या चॅलेंजमुळे जरी प्रश्नाचं उत्तर बदललं तरी त्याचा फायदा संपूर्ण विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण ते फायनल आन्सर की मध्ये अपडेट होऊन येणार आहे आणि फायनल आन्सर की नुसार विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी पेपर चेक केले जातील. आन्सर की चॅलेंज महत्त्वाचे मुद्दे, तात्पुरत्या आन्सर कीवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली जाईल. ही साधारणतः 2 ते 3 दिवसाची मुदत असते. यासाठी सुद्धा प्रत्येक प्रश्नामागे 200 रुपये ऑनलाईन फी भरावी लागेल. तज्ञांचे म्हणणे मान्य केल्यास सुधारित आन्सर की नुसार सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स नव्याने मोजले जातील. म्हणजेच एका विद्यार्थ्याचं जरी चॅलेंज बरोबर आलं तरी त्याचा फायदा संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होईल, ज्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सोडवला असेल त्या विद्यार्थ्यांना. तुमची तक्रार स्वीकारली की नाही याची माहिती वैयक्तिकरित्या दिली जात नाही. फायनल आन्सर की अंतिम मानली जाते. शुल्क आणि परतावा, OMR सीट चॅलेंजसाठी 200, आन्सर की चॅलेंजसाठी 200 रुपये हे नॉन रिफंडेबल असणार आहेत. वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट पाहणे हे काम विद्यार्थ्यांनी 50% रिस्पॉन्सिबिलिटी. दिलेल्या मुदतीत चॅलेंज नोंदवणे 30%, अचूक प्रश्न निवडून शुल्क भरणे 20%, असं 100% गोल इथून पुढचं विद्यार्थ्यांचा असायला पाहिजे. लक्षात ठेवण्यासारखी बाब 200 रुपये जे आहेत ते नॉन रिफंडेबल असणार आहेत. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा NTA एखादा प्रश्न तुमच्या मतानुसार उत्तर चुकीचं दिलंय असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. आपणही छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत काही चॅलेंजेस NTA ला करणार आहोत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.